रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी विलावर महापौर व उपमहापौर यांचा विविध संस्था व नागरिकांच्या वतीने हृदय सत्कार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पक्ष, जैन प्रकोष्ठ सांगली, स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्ट, गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, स्वदेशी औषध उद्योग समूह, गणेश नगर प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष माननीय रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या स्वदेशी विलावर हृदय सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील यांना होते। प्रारंभी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक ND बिरनाळे यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात नूतन महापौर, उपमहापौर यांच्या सत्काराचे प्रायोजन सांगताना रावसाहेब पाटील म्हणाले, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम यांची सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड करून सांगलीच्या विकासासाठी त्यांना एकमुखाने पाठिंबा दिला आहे। विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या हातून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या हिताचे काम व्हावे, नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासन गतिमान करतीलच, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून गणेश नगरात गणेश मंदिर झाले पाहिजे असे सांगितले। गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष सतीश सारडा, सेक्रेटरी प्रमोद शेटे, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने विनोद पाटोळे व नितीन खाडीलकर, तर सांगली जिल्हा भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने प्रशांत गौंडाजे व मनोज पाटील, स्वदेशी औषध उद्योग समूह उद्योगातर्फे विपुल पाटील, जगदीश भरमगोंड आणि प्रभाग क्रमांक 15 गणेश नगर नागरिकांच्या वतीने पापा बागवान व देवदत्त सांगले यांनी महापौर, उपमहापौर यांचा सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ND बिरनाळे यांनी केले। आभार विनोद पाटोळे यांनी मानले। यावेळी वैभव गुरव, प्रशांत चव्हाण, प्राध्यापक आरबोळे, निकम वकील, शीतल पाटील, मदन भाऊ युवा मंचे, शीतल लोंढे, जयराज बर्गे, शांतीनाथ कर्वे, अजित अडवाणी, श्रीकांत शिंदे, तात्या, सुहास पाटील, बोलवाड व भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य आणि गणेश नगर व प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।